मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में जो आरोग्य जो शिविर है ये खास करके महिलाओं के लिए, महिलाओं में ऐसी बहुत सारी जो तकलीफ़ें होती हैं जो सच कहें लोगों को बताने में भी थोड़ा सा कभी कभी डर लगता है और सही तौर पे बता नहीं सकते। उस महिलाओं को खास करके जो बीमारियां होती हैं, जो उनको कोई ऐसे कारण होते, वो महिलाएं यहाँ डॉक्टर भी मौजूद हैं, उनको बता रहे हैं, उनका पूरी तरह से उनकी जांच पड़ताल हो रही है और उन्हें सही समय पर अगर उस चीज़ के पता चल जाता है तो उसकी वो लोग इलाज कर सकते हैं। आप देख सकते हैं बहुत सारी महिलाएं यहाँ मौजूद हैं और उन महिलाओं का जो आप देख सकते हैं कि उनका टेस्ट करने के लिए लोग लाइन में लग चुके हैं और यहाँ के कार्यकर्ता ऐसे जो न्यू मिल रोड विधानसभा है, ये कलीना विधानसभा का क्षेत्र आता है, उत्तर मध्य मुंबई का अधिकारी और बीएमसी के डॉक्टर यहाँ आए हैं। वो खुद अपनी तरफ से मना कर रहे हैं कि उनको हमें कोई पिक्चर में नहीं आना है, कोई किसी को दिखाना नहीं है। तो हम चाहते हैं कि ये बहुत अच्छी बात है। और यहाँ के वार्ड अध्यक्ष ऐसे प्रणव सावंत अपने बीच मौजूद हैं। आइए प्रणव से बात करते हैं। प्रणव, आप बताइए कब से शुरू किया आपने? ये सुबह 8 बजे से शिबिर चालू हुई है। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या औचित्याने आज मुंबईभर हे कॅम्प्स लागलेले आहेत। मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत, पण प्रत्येक वॉर्डमध्ये कॅम्प लागलेत, प्लस त्यांच्या आधी 138 मंडळ एक्स्ट्रा कॅम्प्स लावत आहेत। म्हणजे टोटल 350 कॅम्प 350 कॅम्प पूर्ण मुंबईमध्ये चालू आहे। हे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस कॅम्प आहे आणि हे होणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे जनतेमध्ये। कारण ह्याची अवेअरनेस झाली, वेळेवर पडताळणी झाली तर पुढचा धोका टळू शकतो। आपण आपले जे मुंबईचे महापौर आहे ऋतुताई तावडे, त्यांनी पण हे घेतलेला आहे, म्हणजे ह्या उपक्रमामध्ये सहभाग, त्यांच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? मुंबईच्या महापौर खूप वर्षानंतर एक डॅशिंग महापौर मुंबईला भेटली आहे आणि त्या ज्या निर्णय घेतात ते सगळ्यांचं भलं होईल असा निर्णय घेतात सगळ्यांच्या, आणि हेल्थपेक्षा मोठा काही नाही। हेल्थ इज वेल्थ आपण बघू शकता, स्वास्थ्य ही धन आहे हा म्हणणारे भरपूर लोक। ताई, तुमच्या टेस्ट झाला आहे का? नाही। अच्छा, तुमच्या झालेला आहे का? आता हे बघा भरपूर लोक टेस्टसाठी उभे आहेत। जसं मी सांगितलं आहे आज हा उपक्रम मध्ये भरपूर महिला इकडे येऊन आपल्या जे पण आरोग्याची जे जांच पडताल केलेली आहेत, त्यांना जे टेस्टिंग झालेलं आहे, आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय काय टेस्ट केलं आणि ह्यांना त्याचा फायदा कसं होतोय। मॅडम, आधी तुमचं नाव सांगा। सुनीता भगवान खाडे। आता काय काय चेकिंग होत आहे ते? जे करायचं होतं ते चेक केलंय ते। ओके, हां, पण ठीक चांगलं आहे की पुढे जाऊन जास्त होण्यापेक्षा सुरुवातीलाच समजलं तर त्याच्यावर काहीतरी उपचार करू शकतो, ही पहिली गोष्ट। ओके, तर हे प्रत्येक महिलांना तुम्ही जाऊन इकडे जागरूक करत आहात का? हो हो किती महिला आलेले इकडे टेस्टसाठी? आत्तापर्यंत मला वाटतं 50 पर्यंत आलेले आहेत, चालू झालं म्हणजे। आपला टेस्ट झाला मॅडम? नाही, तुमचा टेस्ट झालेला आहे का? नाही। ओके, आता आपण बघू शकता बरेच महिला इकडे मौजूद आहे, ते लोक टेस्टिंगसाठी बरेच आई बघा, हे आई बहिणी इकडे उभे आहेत। जरा कॅमेरामॅनला मी सांगेन की जरा ह्या आई बहिणीला पण दाखवा आहे टेस्टिंगसाठी, कारण कसं आहे आपलं जे पण टेस्ट आहे किंवा जे हे उपक्रम राबवलेलं आहे त्याच्या लोकांना ते जागरूकता होणे पण गरजेचे आहे। आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे। पण ह्या लोकांचा जे ह्या वार्डच्या कार्यकर्ता लोकांनी जे उपक्रम राबवलेला आहे त्याच्या लोकांनी लाभ घ्यावा। मी हरिके जयस्वाल, कॅमेरामॅन आपला सहयोगी शिंदे बरोबर, कुर्ला, मुंबई।